सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. राजकारणात जय पराजय होत असतात. आपला पराभव झाला तर स्वीकारायचा असतो. हे असं प्रशासनावरती विनाकारण फ्रस्ट्रेशन काढणं चुकीचं असं मला वाटतं. पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. सगळे पोलीस त्यांच्या अंडर काम करतात. कोणही त्यांना असं वागवू शकत नाही आम्हाला. सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. नाही, त्यांना सोडवायला पालकमंत्री गेले. त्यांच्या 2 सदस्यांनी मारल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडवायला गेले. त्याच्यात त्यांना थोडासा हाताला एकाचा पेन लागला. त्यांचा कार्यकर्ता त्याचा पेन लागला त्यांच्या. नाही, पोलिसांनी काही केलेलं नाही. विनाकारण पोलिसांवरती विनाकारण आरोप. आम्ही राजकारणात जय पराजय होत असतात. आपला पराभव झाला तर स्वीकारायचा असतो. हे असं प्रशासनावरती विनाकारण फ्रस्ट्रेशन काढणं चुकीचं असं मला वाटतं. तुम्ही तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे, पत्रकार तिथं होते. हे बघा, पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. सगळे पोलीस त्यांच्या अंडर काम करतात. कोणही त्यांना असं वागवू शकत नाही आम्हाला. त्यांचा गैरसमज झालाय साहेबांचा. थोडस त्यांना पण त्रास होणार. आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं. त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेस बरोबर जाऊन, मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो, हे त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून ते असे बोलतात. नाही, त्यांना अजून बघा, त्यांची IQ माहिती आहे. आम्ही त्या जिल्ह्यातले आहोत. त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर तुम्ही विचारलं, त्या ठिकाणी पाहिलं, सीसीटीव्ही फुटेज पहा, तुमच्या पत्रकार बंधू आहेत त्यांना विचारा, असली कुठलीही गोष्ट घडलेली नाही.